हाय मित्र-मैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? मजेत ना? आणि असायलाच हवं. हो, मी या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला होता, की मला आता यूट्यूब चॅनलवर काम करताच येणार नाही म्हणून. तर त्याच्यासाठी ज्यांना कोणाला यूट्यूब चॅनल हवं असेल, तर मी खुशीने फ्रीमध्ये देते म्हणून अशा प्रकारचा मी व्हिडिओ टाकलेला होता. आणि ते तेवढंच सत्य आहे. कारण का व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅनल माझं यूट्यूब ॲपवर अशाच रीतीनं पडून राहण्याऐवजी जर मी आतापर्यंत काम करत आलेले आहे, मी मेहनत घेतलेली आहे, जरी ती सक्सेस नाही झाली, जरी त्याचा मला फायदा नाही झाला, पण ते असंच पडून राहण्याऐवजी जे कोणी करणार असेल तर त्यांना मी खुशीनं ते यूट्यूब चॅनल द्यायला तयार होते आणि त्याविषयी मला खुशीच वाटणार होती. म्हणून मी ही गोष्ट आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली होती का जे कोणी करणार असेल चांगल्या रीतीनं तर त्यांना या गोष्टीचा फायदा होईल की बऱ्यापैकी सबस्क्रायबर झालेले आहे, वॉच टाईम पण बऱ्यापैकी झालेला आहे. तर थोडी मेहनत करा बाबा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा फायदा होते. कसं आहे, बेसिक गोष्टीपासून सुरुवात करणं, ज्याची कुठलीही आयडिया नसताना सुरुवात करून झिरोपासून सुरुवात करून इथपर्यंत यायला म्हटलं तर खूप मेहनत लागते आणि माझं ते तसंच झालेलं आहे. खरं म्हटलं तर माझं म्हणजे सोशल मीडियाचं मला काहीही माहीत नव्हतं. नसतानासुद्धा मी बेसिक गोष्टी एकतर यूट्यूब चॅनल कसं बनवायचं, यूट्यूब चॅनलवर काय हे करायचं, कशा प्रकारचं नाव टाकायचं, कशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा, कशा प्रकारचं त्याला अपलोड करायचं, काय काय करायचं ह्या गोष्टी मला कोणीही शिकवलेलं नाही आहे. जरीही अंगठा बहादूर जरी नसलो आपण, तरीही ज्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली करत नाही त्याचा आपल्याला आयडियाच नाही राहत. आता हे जसं की आता जे काही मी करत आहे याचे म्हणजे एक छोटी छोटी मुलं जे प्रॅक्टिकली करतात त्यांना त्या गोष्टीचं टोटल आयडिया राहते, पण तेच आपल्याला माहिती घ्यायची, ते ज्ञान घ्यायचं म्हटलं तर आपल्या नाकी न येते. कारण का जी आपल्या भविष्यातच ज्या गोष्टी आल्या नाही त्याची आयडियाच आपल्याला राहणार नाही, तर ती गोष्ट आपल्याला तेवढंच प्रामाणिकपणे मान्य पण करावं लागेल. आणि तसंच झालं का मी खूप मेहनत केली, कारण का झिरोपासून मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे यूट्यूब चॅनलवर यूट्यूब ॲपवर आपलं स्वतःचं चॅनल कसं ओपन करायचं याचीही आयडिया नव्हती. सर्च करू करू त्याचं मग ती माहिती घेऊ घेऊ त्याचं लिहू लिहू मी अशा प्रकारची खूप मेहनत करून इथपर्यंत चॅनल आणलं. तर मग मला असं वाटलं होतं का नाही, माझं चॅनल असंच यूट्यूबवर पडून राहण्याऐवजी ज्यांना कोणाला खरंच या गोष्टीची गरज आहे आणि त्यांना त्यांच्या भविष्यात जर फायदा होत असेल तर ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाची होईल. माझं चॅनल असंच वेस्टेज पडून राहण्याऐवजी त्यासाठी मी तेवढ्याच प्रामाणिकपणाने मी आपल्याला सांगत होते का हो, कारण का मी म्हटलं का याच्या अगोदर मी अशाच प्रकारचं बनवून बनवून हे केलेलं होतं आणि मग मला नाही वेळ देता आलं किंवा मग मला नाही करता आलं त्या विषयावर कंप्लेंट, तर मी सोडून दिली. तर तशाच प्रकारचं आता ह्यालाही मला सोडून द्यावं लागते. तर मग माझ्या डोक्यात एक विचार आला का मी असं सोडून देण्याऐवजी मी जर सोडून देत आहो, पण ते सोडून दिल्याच्या नंतर कोणाला जर याचा फायदा होत असेल तर मी का बरं नाही करू तेवढी एक मेहनत. आणि हो, पण तरीही हे आहे ना, माझा आताही तोच उद्देश आहे का नुकसान करण्यापेक्षा, नुकसान जर वाया जाण्यापेक्षा कोणाच्या जर उपयोगी येत असेल तर मी का नाही करू. तर तोच उद्देश होता माझ्या ह्याच्यामध्ये. पण आपल्या भारत देशामध्ये एक गुरु शिष्याची परंपरा आहे, ज्यात की गुरु लहान जरी राहील वयेनं तर तिथे वयेची मर्यादा येत नाही, पण त्यांच्याकडे जे ज्ञान आहे जे आपल्याला हवं असते आणि त्याच्यापासून जर आपल्याला खूप मोठा आधार जर मिळत असेल तर ते गुरु आपल्यासाठी आदरस्थानीच राहायला हवं. त्या गुरुचे आपल्यावर खूप मोठे उपकार होते हे विसरता कामा नये. आणि असाच प्रकार आता माझ्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये झालेला असल्यामुळे मी जे माझ्या मनावर जी नाराजी आली होती, मला यूट्यूबवर आता काम नाही करायचं आहे म्हणून, पण मी परत आता आहे ना तेवढ्याच उत्साहानं मी यूट्यूबवर काम करत राहणार आहे आणि तशाच प्रकारचे मी व्हिडिओ पण टाकणार आहे. पण मग माझ्या आयुष्यामध्ये असा काय चमत्कार झाला हे बघण्यासाठी आपल्याला सगळ्यांना
व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. तोपर्यंत बाय.